यानंतर दीपनृत्य. तर पळूया समयी नाच. हो नाच घेऊन येता कलाकार ग्रुप गोवा. हॅलो हॅलो. या जायानो आयज आमची पूजा मारची. या जायानो आयज आमची पूजा मारची. चला जमुया करूया तयारी देवते पूजेची. चला जमुया करूया तयारी देवते पूजेची. या जायानो आयज आमची पूजा माजेची. शोभित काय तो भारला, शोभित काय तो भारला. सृष्ट आयज फुलो नायल्या, सृष्ट आयज फुलो नायल्या. या जायानो आयज आमची पूजा माजेची. दिलावर
चला जमूया करूया तयारी देव ते पूजेची चला जमूया करूया तयारी देव ते पूजेची येयाचा यानो आईज आमची पूजा माळतेची परमाळाचो स्वभाव आमचो परमाळाचो स्वभाव आमचो देखून देवी आमची माया देखून देवी आमची माया येयाचा यानो आईज आमची पूजा माळतेची पूजा माळतेची पूजा माळतेची कोरोनाचेर मात करून कोरोनाचेर मात करून जीव आमचो सांभाळूया जीव आमचो सांभाळूया देश आमचो मायमोगाचो देश आमचो मायमोगाचो आत्मनिर्भर करूया आत्मनिर्भर करूया देशांतल्यो वस्तू वापरून देशान गेल्यो वस्तू वापरून श्रीमंत देश घडवूया श्रीमंत देश घडवूया सरकाराचो आदेश पाळून सरकाराचो आदेश पाळून मास्क आमी वापरूया मास्क आमी वापरूया सामाजिक अंतर दवरून आमी सामाजिक अंतर दवरून आमी जीव आमचो वाटोवया जीव आमचो वाटोवया जीव आमचो वाटोवया जीव आमचो वाटोवया कोविडाचेर वाशीन गावला नाका आतां भीती कोविडाचेर वाशीन गावला नाका आतां भीती गांवांनी वाशीन दिवं सगळ्या भलायकी गांवांनी वाशीन दिवं सगळ्या भलायकी भारतांत तयार जाल्लेली वाशीन आतां सुरक्षीत भारतांत तयार जाल्लेली वाशीन आतां सुरक्षीत कसलो वेळ सोडात तुमी चला घेयात वाशीन फाटीं फुडें सरो नाका चला घेयात वाशीन चला घेयात वाशीन चला घेयात वाशीन प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्य सूचना आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे हे जनजागृती अभियानमध्ये असल्या प्रकारचे अनेक कार्यक्रम संपूर्ण गोवा राज्यांमध्ये होणार आहेत अशी माहिती मी आपणा सर्वांना माननीय मुख्यमंत्री महोदयांना करून देऊ इच्छितो आणि याच्यानंतर आमचे निदेशक महोदय श्री संतोषजी अजमेरा प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणेचे निदेशक हे इथं येऊन या संपूर्ण अभियानाची माहिती आपणासमोर विशद करतील आपल्यासमोर प्रस्तुत करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. Sir, on behalf of Regional Outreach Bureau, Ministry of Information and Broadcasting, Government of India, I would like to extend our gratitude and thanks, sir. You took out your valuable time from your busy schedule
सो सर रीजनल आउटरीच ब्यूरो जो है इसका महाराष्ट्र और गोवा रीजन के लिए जो हेडक्वार्टर है दैट इज़ बेस्ड इन पुणे एंड वी हैव अ ऑफिस इन गोवा एज वेल पणजी में. So we are doing this campaign on Atmanirbhar Bharat and COVID vaccination across Maharashtra and Goa region. So in Goa we are planning for 60 days of campaign. So nearly 600 locations would be covered during this 60 days of campaign. So the first phase we are going to inaugurate today. So whereby we are nearly covering 200 locations across North Goa, and then we'll be taking the campaign to the other parts of the Goa region. So sir, I'd like to mention that nearly 600 locations would be covered and 600 performances would be done by the Goan cultural troupe. So that is the speciality of the entire campaign. Second important thing, sir, if you see even WHO, World Health Organization and UNICEF, they have joined hands. So they are going to have a separate independent impact assessment study of this awareness campaign. So जहाँ पे भी हमारे ये vans जाएंगे, so these people are going to do an impact assessment of what kind of campaign we have run, and then they will be submitting the report to the Government of India on behalf of the entire campaign. So I again extend my gratitude for your presence here, and I'd like to request you if you can share a few words about the campaign and your plan about the COVID vaccination and Atmanirbhar Bharat in Goa, sir. So I'll request you please. मैं श्री संतोष जी अजमेरा डायरेक्टर आरोपी तथा श्री डीवी विनोद कुमार डिप्टी डायरेक्टर पीआईबी तथा श्री रियाज बाबू एफओबी गोवा इनसे निवेदन करूंगा वे मुख्यमंत्री महोदय को हमारी इस जन जागृति अभियान की प्रतिकृति भेंट करके उनका धन्यवाद करेंगे. यह प्रतिकृति इस गोवा राज्य में होने वाले जन जागृति अभियान तथा मैं श्रीमती अंकिता आनंद डायरेक्टर आईटी गवर्नमेंट ऑफ गोवा, श्री रविराज जी सरतापे डिप्टी डायरेक्टर दूरदर्शन तथा श्रीमती श्री सुधीर जी केरकर डायरेक्टर डायरेक्टोरेट ऑफ इंफॉर्मेशन एंड पब्लिसिटी गवर्नमेंट ऑफ गोवा, श्री गौरी शंकर जी कलंगुटकर आप प्राइवेट सेक्रेटरी है सीएम साहब के, तथा श्री तुषार जी जाधव असिस्टेंट डायरेक्टर एआईआर, इनको भी यहाँ विनती करूंगा कि वे सीएम साहब को यहाँ जो भेंट दी जा रही है इस कैंपेन की, इस जन जागृति अभियान की प्रतिकृति, हम तहे दिल से आपका शुक्रिया अदा करते हैं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना या जनजागृती अभियानाची प्रतिकृती श्री संतोषजी अजमेरा, निदेशक प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र तथा गोवा राज्य यांच्या हस्ते तथा श्री डीवी विनोद कुमार डेप्टी डायरेक्टर पीआईबी तथा श्री रियाज बाबू एफओबी गोवा हे प्रदान करतायत. यानंतर श्री मुख्यमंत्री महोदय आपला मनोदय तथा या जनजागृती अभियानाला आशीर्वाद देतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर भारत सरकार हाच्या लोकजागृताय महाअभियान ह्या सोहळ्याक उद्घाटनाच्या कार्यक्रमाक तो महाअभियानाचो रथ हांगाच्यान सुरवात जाता. त्याच्या उक्तावणाच्या कार्यक्रमाक माझ्या बरोबर उपस्थित असतात इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचे इन्फॉर्मेशन ब्युरोचे महाराष्ट्र आणि गोवाचे इंचार्ज मिस्टर संतोष कुमार, त्याचबरोबर आमचो डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनचो डायरेक्टर अंकिता, आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनचे बाब सुधीर केरकर, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचे गोयचे इंचार्ज मिस्टर विनोद कुमार, बाकीचे सगळे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगचे अधिकारी सगळे हांगासर उपस्थित असतात. प्रेसाचे सगळे माझे मित्र आणि खास करून उल्लेख करून दिसता की दोन्ही ग्रुप ज्यांच्यानी समई नृत्य हांगासर प्रेझेंट केले आणि लोकनृत्य ज्यांच्यानी गायले ते दोन्ही ग्रुप्स हांगासर हजर आसा. माझ्या समोर आशिल्ले बाकीचे सगळ्या मोगाळ भावां आनी भयणांनो, आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कोविड वॅक्सिनेशन हाची जनजागृताय करपा खातीर आमी जशें म्हणटा की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुराय जग अजूनही लॉकडाऊनचा खंय तरी विचार करता आणि भारत देशात
वॅक्सिनेशनचेर अवेअरनेस कॅम्पेन सुरू जाता. सगळ्यात पयली हांव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचें अभिनंदन करता. आमचे भारताचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन सिंग आणि त्याच बरोबर जे सायंटिस्ट आणि जो पॅथोलॅब जो दोन्ही लॅब्स त्यांच्यानी वॅक्सिनेशन कोवॅक्सिन आणि दुसरे वॅक्सिन्स जे त्यांच्यानी भारत देशात त्यांच्यानी जगासमोर हाडले आणि त्याचा वॅक्सिनेशन कार्यक्रम पुराय देशात सुरू जालो आणि पहिल्या फेजीत 50 लाख पेक्षा चड लोकांनी वॅक्सिनेशन घेतले. सांगपाक खूप खोस भोगता की गोंयांत सुद्धा म्हणजे आमचे डायरेक्ट वर्कर्स जे आसात हेल्थ वर्कर्स जवळपास 9200 लोकांनी हे वॅक्सिनेशनचो लाभ घेतलो आणि फ्रंटलाईन वर्करांतल्यान पुलीस आणि बाकीचे सगळे हांच्यानी कालच्यान सुरू जाल्ल्या वॅक्सिनेशनांतल्यान 2000च्या पेक्षा चड लाख 2000च्या पेक्षा चड लोकांनी वॅक्सिनेशन कालच्या दिसात घेतले. ह्या सगळ्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. आणि ह्या जनजागृतायेच्या निमित्तान तेंच्यांनी हांव पयले फावटी अशा पद्दतीचो म्हणजे भारत सरकार आणि गोंय सरकार एकी कडेन येवन ही जी 60 दीस चलपी व्हॅनांतल्यान म्हणजे भारत सरकाराच्या जशें आत्मनिर्भर भारत वॅक्सिनेशन आणि त्याच बरोबर गोंयांत चलपी स्वयंपूर्ण गोंय ह्या कॅम्पेनिंगांतले पुराय गोंयांतल्या 600 जाग्याचेर तांच्यांनी जो कॅम्पेनिंग करपाचें ठरयलां. म्हाका दिसता निश्चितच आमचो जो उद्देश आसा आमी जाका म्हणटा की अंत्योदय तत्वाचेर मुळात समाजातल्या शेवटच्या मनशा पर्यंत कॅम्पेन पावची, जावं ती आत्मनिर्भर भारत जावं ती वॅक्सिनेशन जावं ते स्वयंपूर्ण गोंय. निश्चितच ह्या कॅम्पेनिंगाच्या निमित्तान आमचो उद्देश जो आसा हो उद्देश सफल जातलो. आमी तशें म्हणटा की आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल काडिल्ल्यो सगळ्यो येवजण्यो आमी गोंय सरकारान इनिशिएटीव्ह घेवन आतापर्यंत 35 येवजण्यो ह्यो लोकां पर्यंत पावपाक शकल्यो. पण आता लोकां कडल्यान रिस्पॉन्स मेळपाक जाय. उरलेल्योय तेंच्यो योजना ज्यो आसा 80 योजना पर्यंत आसा ज्यो हर एक बेनिफिशरीज आसा ताज्या पर्यंत पावपाचो गोंय सरकारचो प्रयत्न आसा. आणि ताकाच लागून जावं तो गाड्याकार जावं तो नुस्तेकार जावं तो दूधकार जावं तो शेतकार आणि जावं तो इंडस्ट्रियलिस्ट हाज्या सगळ्या पर्यंत आत्मनिर्भर भारतातले सगळ्यो येवजण्यो सगळे फायदे ह्या कोविडांतल्या महामारीत सुद्धा आमी तांकां दिवपा खातीर आमी एक पावल फुडें मारला. तेंच्यांनी एक पावल फुडें येवपाची गरज आसा. आणि निश्चितच म्हणजे गोंयकार भाव आनी भयणी ह्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या सकयल मागीर नुस्तेकारा पासून टॅक्सटायल पर्यंत ह्यो सगळ्यो योजना फुडें घेवपा खातीर आमच्या त्या खात्याच्या म्हणजे जे अधिकारी आसा तांच्या कडेन संपर्क साधतले आणि आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या खाला काडलेल्यो हर एक योजना आमी सरकारच्या पर्यंत प्रयत्न केलो म्हणून थोड्यो मेळ्यो पण तांच्या कडल्यान प्रयत्न केलो आणि आमी 100% लोकां पर्यंत पावले हे सक्सेसफूल जातले हाची म्हाका निश्चितच खात्री आसा. दुसरें वॅक्सिनेशनाच्या बद्दल जो गैरसमज आसा आणि त्याच बरोबर थोडेशे गैरसमज पसरयता वो गैरसमज दूर करून वॅक्सिनेशन घेवपाक आपले नंबर येतलो तेन्ना फुडें सरसावतले आणि वॅक्सिनेशन घेतले आणि गोंय राज्य आणि भारत देश वो कोरोना मुक्त जातलो हाज्या दृश्टीन माननीय मोदीजीन उलो मारलेलो एक पावल आमी सगळे जाण मारतले आणि निश्चितच वॅक्सिनेशन घेवन गोंय कोरोना मुक्त करूया. हाज्याय खातीर वॅक्सिनेशनच्या कॅम्पेनिंगान तांच्यांनी सहभागी जाल्यात सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेवपाक फुडें येवचें हें हांव सविस्तर सगळ्या गोंयकारांकडे मागता. तेंच्यांनी हेल्थ वर्कर फ्रंटलायन हेल्थ वर्कर आणि ताज्या उपरांत गोंयचे सगळे नागरीक भावा भयणींनी फुडें येवन वॅक्सिनेशन घेवचें आणि गोंय कोरोना मुक्त करचो म्हणूनय हांव तांकां उलो मारता. तिसरें कॅम्पेन हांव खास करून जे इन्फॉर्मेशन ब्युरो हांचे खूब खूब धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी गोंय सरकाराक ऑन बोर्ड घेतला की तेंच्यांनी पयलेच फावटी जॉयंटली कार्यक्रम फुडें व्हरता आसतना स्वयंपूर्ण गोंय ह्या कॅम्पेनिंगात तांचो हातभार आमकां खूब मोठ्या प्रमाणात लागला की पयले फावटी गोंय राज्य सेल्फ रिलायंट जावपा खातीर आमी उलो मारला. मागीर ती ग्रामपंचायत आसतली म्युन्सिपालिटी आसतली इतकेंच न्हय तर गांवागांवांतल्या नागरिकांक वचून त्या स्वयंपूर्ण मित्रा कडेन वचून आपली चौकशी करपाची आपल्याक ही येवजण मेळटा काय ना हाज्या बद्दल चौकशी करपाचो निश्चितच अधिकार आसा. आमचो स्वयंपूर्ण मित्र दर शेनवारा ग्रामपंचायतीन सकाळी 9 ते 1 पासून बसता. ताज्या खातीर तो पंच आणि सरपंच यांच्या खातीरच न्हय तर गोंयांतल्या लोकां खातीर बसता. गोंयांतल्या लोकांनी तांच्या कडेन उलोवचें 100% स्किमी त्यांच्या पर्यंत पावच्यो. प्रत्येका खातीर आमी तशें म्हणटा वॉटर फॉर ऑल सॅनिटेशन फॉर ऑल इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल हावसिंग फॉर ऑल 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट स्कीम ह्यो शेवटच्या मनशा पर्यंत जावचो. आणि त्याच दृश्टीन एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर डेअरी कल्चर या सगळ्या बाबतीत गोंय स्वयंपूर्ण जावचें म्हणून परत एकदा म्हणजे निश्चितच तरणाटे फुडें येवपाक लागल्या आणि गोंय
या 60th इयर लिबरेशनात गोंय स्वयंपूर्ण जातलो जी मुख्यमंत्री ह्या नात्यात म्हाका खात्री आसा. म्हणजे सगळे गोंयचे भाव आणि भयणी, सगळे शेतकार आसतले, दूधकार आसतले, नुस्तेकार आसतले, ह्या दृश्टीन फुडें येतले आनी गोंय स्वयंपूर्ण करपाक एक पावल फुडें मारतले हाजी म्हाका निश्चितच खात्री आसा. आणि येता त्या 19 डिसेंबर 2021 पर्यंत आम्ही म्हटलां की बऱ्यातल्या बऱ्या ग्रामपंचायतीक आम्ही अवॉर्ड दितले, बऱ्यातल्या बऱ्या म्युन्सिपालिटीक आम्ही अवॉर्ड दितले, बऱ्यातल्या बऱ्या स्वयंपूर्ण मित्रांक आम्ही अवॉर्ड दितले. असे विविध अवॉर्ड जे बरे काम करता तांकां गौरवले वयतले, तांकां बक्षिसां दिली वयतली. आणि निश्चितच आम्ही दर पंचायतीक तांचो विशिष्ट प्रोजेक्ट करपा खातीर 50 लाख रुपया हेय जाहीर केल्या. बऱ्यापैकी म्युन्सिपालिटीकूय बी बरे काम करपी बरो प्रोजेक्ट दिवपाक आम्ही 50 लाख रुपया ते 1 कोटी रुपया पर्यंत म्युन्सिपालिटीकूय दिवपाचे आसा. ह्याच धर्तीचेर म्हणजे गोंय मुक्तीची 60 वर्सां मनयता आसतना, पुराय करता आसतना पुराय गोंय राज्य स्वयंपूर्णते वटेन व्हरूया. आमकां हेका सगळ्या जाणांक म्हणजे गोंय सरकारचे सगळे अधिकारी मदत करता, पण पयलेच फावटी केंद्र सरकारांतले सगळे अधिकारी हांगा आसात. म्हणजे जे आज हांगा सगळी डिपार्टमेंटां केंद्र सरकाराची जी गोंयांत आसा ती आपल्या परीन मदत करपाक लागल्या. ही एक बरी गजाल आसा. आणि निश्चितच आम्ही 19 डिसेंबर पर्यंत गोंय स्वयंपूर्ण करूया. हाचो सगळ्यात मोठो सहभाग आमकां माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री सौ निर्मला सीतारामन हांच्यानी 300 कोटी रुपया दिवन परत एकदा एक पावल फुडें मारला. आणि आम्ही फक्त आम्ही तशें म्हणटा की हो उत्सव न्ही तर हो उदरगतीच्या वाटेन वचपाचें पावल आसा, हे स्वयंपूर्णते वाटेन वचपाचें पावल आसा. आणि गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर हर एक गोंयकार मदत करतलो इतकेंच सांगता. आणि ह्या कॅम्पेनिंगान म्हाज्यो खूब खूब शुभेच्छा दिता. देव बरें करूं. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. आणि भारत सरकारच्या आणि गोवा राज्याच्या या जनजागृती अभियान हे लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. त्यानंतर संतोषजी अजमेरा इथं डायसवर त्यांना घेऊन येतील आणि त्यानंतर ही फुगे आकाशातच सोडून या प्रचाराचा इथं शुभारंभ होणार आहे. तसंच मी श्री डी विनोद कुमार डेप्टी डायरेक्टर PIB, श्री रियाज बाबू FOB गोवा तथा श्रीमती अंकिता आनंद डायरेक्टर IT गव्हर्नमेंट गोवा, श्री रविराजजी सरतापे डेप्टी डायरेक्टर, श्री सुधीर जी केरकर डायरेक्टर गव्हर्नमेंट ऑफ गोवा, श्री गौरीशंकर कलंगुटकर प्रायव्हेट सेक्रेटरी मुख्यमंत्री गोवा या सर्वांना इथं निमंत्रित करतो. तसंच पंजीकृत दलाचे सदस्य कलावंत इथं येतील. माननीय मुख्यमंत्री आता ही आकाशात फुगे सोडून या अभियानाचं त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून विधिवत उद्घाटन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. येता मरे सगळे चलो ओके. आज म्हणतात फुगे ज्याप्रमाणे हे सर्व दूर जाणार आहे तसंच हे जनजागृती अभियान गोव्यातील गावागावांमधून घराघरापर्यंत दारादारापर्यंत जाणार आहे. यानंतर या अभियानाला रीच तर मुख्यमंत्री महोदय हिरवी झेंडी दाखवून या अभियानाचा शुभारंभ करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. पुनश्च एकदा मुख्यमंत्री महोदयांचं आभार. तसंच मी सर्व इथं जे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे अधिकारी वर्ग इथं आहेत त्या सर्वांना विनंती करतो. मुख्यमंत्री महोदय गोवा राज्य या अभियानाला हिरवी झेंडी दाखवून त्याचा शुभारंभ करतायत. हे सर्व अभियान नॉर्थ गोवा, साऊथ गोवा, गोवा राज्य आणि भारत सरकारच्या वतीनं गोयचे मानाधीश डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री यांनी या कार्यावळीचे उद्घाटन केले असा. सगळ्यांनी परत एकदा ताळयो मारून तेंका येवकार घेवचो अशें मागता. आणि आयच्यान ही जनजागृती हांगाच्यान सुरवात जाता अशें हांव जाहीर करता. माननीय मुख्यमंत्री आता वर्तमानपत्र तथा इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी आपलं ब्रीफिंग करतील. भारत सरकार के ब्रॉड इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर इनकी तरफ से जो पब्लिसिटी इंचार्ज महाराष्ट्र और गोवा के मिस्टर संतोष जी यहाँ पे हैं, उनकी तरफ से हमने गोवा सरकार की तरफ से और भारत सरकार की तरफ से जो आत्मनिर्भर भारत, वैक्सीनेशन अवेयरनेस और स्वयंपूर्ण गोवा इसके अवेयरनेस का कार्यक्रम आज यहाँ से स्टार्ट हुआ. निश्चित रूप से गोवा के दोनों डिस्ट्रिक्ट में, नॉर्थ गोवा और साउथ गोवा डिस्ट्रिक्ट में
600 प्लेसेस पे ये कैंपेन चलेगा और इस कैंपेन की तरफ से आत्मनिर्भर भारत की भारत सरकार की हर एक योजना हर एक लोगों को तरफ पहुंचाने के लिए इस वैन की तरफ से और पूरे जो कलाकार हैं उनकी तरफ से पूरी प्रयास की जाएंगे और आत्मनिर्भर भारत की हर एक योजना हम गोवा के हर एक लोगों तक पहुंचाने की हमारी कोशिश रहेगी। दूसरा जो वैक्सीनेशन के बारे में अवेयरनेस करना है लोगों के बीच में, वो पूरा कोविड वैक्सीन के बारे में पूरे आज फर्स्ट फेज में देश में 50 लाख के ऊपर लोगों ने जो हेल्थ वर्कर्स थे उन्होंने वैक्सीनेशन लिया। गोवा में भी ये नंबर 9,200 तक पहुंचा है और फ्रंटलाइन हेल्थ वर्कर का नंबर 2,000 तक पहुंचा है। निश्चित रूप से हम इस वैक्सीनेशन लेके यानी गोवा कोरोना मुक्त हो जाएगा, भारत देश कोरोना मुक्त हो जाएगा। इसी वैक्सीनेशन का पूरा अवेयरनेस पूरे राज्य भर में चलेगा और इसी को लेके लोग वैक्सीनेशन लेने के लिए आगे आए जाएंगे। द थर्ड विन इज आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा। गोवा सरकार की तरफ से हमने जो स्वयंपूर्ण गोवा सेल्फ रिलायंट गोवा करने की बात की है उसका भी कैंपेन है, उसके साथ में जोड़ के हम हर एक आदमी तक पहुंचेंगे और गोवा सेल्फ रिलायंट करना है। इसके लिए हम एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेयरी कल्चर, फ्लोरिकल्चर और इसी के साथ जो स्किल्ड एम्प्लॉयमेंट इसको सभी ग्राम पंचायत और म्यूनसिपलिटी में सेल्फ रिलायंट करने की गोवा स्वयंपूर्ण गोवा करने की जो बात चले इस कैंपेन भी सभी ग्राम पंचायत तक पहुंचाएंगे। इसी का कार्यक्रम आगे 19 दिसंबर 2021 तक डेफिनेटली मैं कह सकता हूं कि गोवा सेल्फ रिलायंट होने में आगे नंबर 1 हो जाएगा और मैं इस पूरे कैंपेन को बहुत बहुत शुभेच्छा देता हूं। इंफॉर्मेशन और ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री ऑफ द भारत सरकार के इस मिनिस्ट्री के सभी जो पदाधिकारी हैं उनका स्वागत करता हूं और इस कैंपेन गोवा में लॉन्च करने के लिए मैं उनका धन्यवाद करता हूं। सर आता पळोवंक गेल्यार सर 40 to 45% बेनिफिशरीज टार्गेटेड कोणाक आपयता पळय सर ते येनात सर ते फुडें वॅक्सिनेशनाक अशें कित्याक सर ते कित्याक हेजिटंट आसा? मुझे लगता है कि वैक्सीनेशन के बारे में थोड़ी सी जो अवेयरनेस की कमी है और थोड़ा सा उसके वैक्सीनेशन के बारे में अवेयरनेस बढ़ाने के बाद थोड़ा सा लोगों के मन में जो डर है वो डर जाना चाहिए। डेफिनेटली इसके लिए हमारी कोशिश जारी है, सभी लोग वैक्सीनेशन लेने के लिए आगे आ जाए। मेडिकल म्हटल्यार फ्रंटलायन वर्कर 2,000 म्हटले पयलीं आनी कितले उरता आनी कितलो टायम लागतलो तांकां कवर करपाक आनी मागीर जनरल पब्लिका कडेन केन्ना येतलो? पयलो म्हणजे हेल्थ वर्कर्स म्हटलेले आमी आनी सेकंड फ्रंटलायन वर्कर्स म्हटलेले त्या खातीर तांचो नंबर आसा तांच्यांनी तेन्ना येवचे पण निश्चित रूप ह्या म्हयन्यान आमकां मॅक्झिमम फ्रंटलायन वर्कर्स आनी हेल्थ वर्कर्स हांचो टार्गेट कंप्लीट करपाचो सरकाराचो प्रयत्न आसा। निश्चित तो कंप्लीट जाल्या उपरांत इवन रजिस्ट्रेशन फॉर द पब्लीक हाजें सुरू जातलें आनी निश्चित रुपान म्हणजे आमी जे सगळ्या PHCनी आनी हेज्या लेवलाचेर पावपाक जाय थंयसर म्हणजे नेक्स्ट म्हयन्याच्यान जशें MHAची गायडलायन आसतली वॅक्सिनेशन दिवपा खातीर म्हणजे प्रायमरी सेंटर आनी हाजेर फुडें वयतले। आनी वॅक्सिनेशन काल येयलें न्हू तर काल कोटा हय एट प्रेझेंट माय एंटीबॉडीज आर व्हेरी हाय। सर ते मिस इन्फॉर्मेशन कोण स्प्रेड करता तांचेर कितें एक्शन जातलें सर? मिस इन्फॉर्मेशन हे पळय प्रत्येकाक सरकारान एक्शन घेवपूच जाय अशी ना। मिस इन्फॉर्मेशन स्प्रेड करता तेंच्यांनी निदान हेल्थाच्या बाबतींत तरी करचें न्ही। राजकारणा खातीर वेगळी करता ती बरी आसा, हांव समजूं शकता कारण राजकारणांत तांचो फायदो आहा। ओके वेगवेगळ्या पद्दती ते लोकांक नाय जाल्यार खोटी इन्फॉर्मेशन सगळ्या जाणांक दीत आसता। निदान हेल्थ हो सब्जेक्ट तरी राजकारणा पासून सायडीक दवरचो असल्या लोकांनी जेंकां लोकांच्या मनान बेश्टी नाका जाल्ली मिस इन्फॉर्मेशन घालता त्या खातीर तेंच्यांनी सायडीक रावचें आनी लोकांक चडांत चड वॅक्सिनेशन घेवपा खातीर प्रवृत्त करचें कारण खूब म्हणजे भारतांत आशिल्ली दोनूय वॅक्सिनेशन आयज पर्यंत खंयसर सायड इफेक्ट दिसून येवंक ना आनी खूब बरो रिस्पॉन्स सगळ्या लोकां कडल्यान मेळटा। कचरा विल्हेवाटीचा प्रश्न कोर्टाने सरपंच आणि नगराध्यक्षांना दंड ठोठावला तुम्ही पंचायतीशी बोलणार होता? हांवें पंचायती कडेन एक्चुली हांव फाल्यां डायरेक्टली स्वयंपूर्ण गोवा ह्या कन्सेप्टाच्या माध्यमांतल्यान हांव डायरेक्ट उलोवपाचोय आसा। तांकां जें सहकार्य म्हणजे तांचो प्रॉब्लेम आसा की तांच्यांनी थंयसर जो सेग्रिगेशन ऑफ वेट एंड ड्राय हे तांच्यांनी तांच्या पंचायतीन तांकां जागो दिवन करपाक जाय आशिल्लें ते थोडे कडेन जावंक ना म्हणून तांकां दंड ठोठावला पण आमचे जायते पद्दतीन खंय खंय कोमुदिदाद जागे सरकारी जागे तांकां दिवन ल्हानशा जागेन तेच्यांनी अशें सेग्रिगेशन सेंटर घालपाक जाय ते तेंच्या कडेन जावंक ना पण हांवें जेन्ना आतां म्हटलां की 50 लाख रुपया आमी दिवपाक तयार आहा विच सुद्दां इनोवेटीव प्रोजेक्ट दे कॅन टेक दीस प्रोजेक्ट ऑल्सो आनी त्या पद्दतीन तांकां सहकार्य करपाची सरकारची तयारी जनरल पब्लिकांक वॅक्सिनेशन चार्जीस आसतले काय कशें कितें आसतलें? टिल नाव नॉट डिसायडेड। अपात्रता याचिका 26 तारीखला आहे आणि आमदार तो म्हाजो विशय न्ही सभापती पळयता सभापती कडेन। सर इलेक्शन केन्ना आसतलें? म्युनिसिपल इलेक्शन ते स्टेट इलेक्शन कमिशन स्टेट इलेक्शन कमिशनान तुमकां प्रपोजल धाडला सर? प्रपोजल धाडला ते डायरेक्ट तांकां धाडटा। धन्यवाद सर्व